इले काय झालं आता? गेली काय माहिती कोमात? लागला का सदमा? एकटक पाहून राहिली. लागला काय गरमीचा सदमा? बिन ललिता, 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 काय झालं? एकटक पाहून राहिली चुपचाप, डोळे नाही पापण्याने हलून राहिली का? काही नाही ललिता. ललिता काऊन काय हो? आले का तुम्ही? काही आले? आता चालू मी. तुले काय तर सदमा लागला? एकटक पाहून राहिली, तिकडे काय पाहून राहिली? एकटक पापण्याने हलून राहिली का? काही नाही एकटक पाहून राहिली. काऊन काय झालं? कोणत्या दुःखाचं पहाड कोसळलं तू यावर आता? नाही तसं नाही हो, दुःखाचे पहाड तर नाही कोसळलं, पण मी कधी मागच्या गोष्टी, मागचे दिवस आठवून राहिली. किती मस्त दिवस होते ते. काम केलं नाही केलं चालत होतं, थोडंसंच करा लागे. बाकी काही बिंदू वहिनी करून घे, काही काजल करून घे, आणि वाटलं तर करा लागे, नाही तर नाही बी केलं तर चालते. होय म्हणा थोडीशी तोंडातोंडी होय, पण टाईमशीर खावाले भेटे, सगळं खावाले भेटे. मस्त पंखा बी झरझर चाले, आणि जास्तच गरमी झाली तर आपल्या बिंदूच्या कमऱ्यामध्ये जाऊन बसो, नाही तर काजलच्या कमऱ्यामध्ये जाऊन बसो, थंड खोर लागे. किती मस्त दिवस होते. मी सगळं गमावलं मी. या टिन्याच्या ह्या पत्र्याच्या खोलीमध्ये येऊन लागून राहिलं एवढ्या गरमीमध्ये. आता मी कोणाला सांगू माझे दुःख? आता माय तर मी स्वतःचीच शेकून घेतली, काय करू? समजलं का आता तुले? अरेरी केली तर काय होते ना आपलीशी केली तर काय होते? आई बी तुले समजावून सांगत आवाज, मी बी तुले समजावून सांगू. ऐकली तू ना? माये नाही ऐकली, कोणाचं ऐकलं ना? तू आपल्या मनाचं करतं. आपल्या मनाचं केलं म्हणजे असंच होते. स्वतःच्याच पायावर गोटा घेऊन बसणं होते. ऐकलं नाही ना तू? मस्त चालू होतं तसं आयतं चालू होतं तर नाही. तुले मोठं चूल चढली होती, तुले मोठी लग बाहेर निघायची, वेगळं निघायची. गेला आता राय, आता जसं राहायचं जसं आहे तसं. आता गरमी हो काही हो कसंही राहो, तर एक टाइम खाऊ, 2 टाइम नाही खाऊ. कसं एक टाइम खाऊन 2 टाइम नाही खाऊ? तसं नाही, एक टाइम खाऊ, एक टाइम नाही खाऊ. हा जे काही असो. तो सिलेंडर कोण बाहेर काढून ठेवलं? सोडली त्या सिलेंडरनं बी साथ सोडली. आता स्वयंपाक बी नाही केला मी. आता रातच्या ना आता तिथून जेवून आलो आपण. म्हटलं आता बनवतो. तुम्ही तर उठले चालले गेले दुकान उघडाले. म्हटलं मी बनवतो, म्हटलं नाश्ता, चहा नाश्ता. पाहतो तर गॅसच नाही पेटला. हालून पाहतो बाहेर, पाहतो हलकाच आहे, संपला तो, गेला. आता जा आता पटकन, आता दुसरा गॅस घेऊन या, सिलेंडर. वेळेवर धक्के मारायला जाऊ का? नाही भिंत तर वेळेवर कसं भेटन, कुठं भेटन? आता लय पैसे जास्तीचे द्यावा लागन मग वेळेवर. आता देऊन द्या ना. तर कितीचा येते गॅस? तर तुला तर तेवढंही माहित नाही सिलेंडर कितीचा होते. चालली वेगळं निघतो, वेगळं करतो. तर तिथं आई आत्याबाईच पाहिजे ना सगळं. सिलेंडरचे पैसे, दुधाचे पैसे, लाईट बिलाचे पैसे सगळं आत्याबाईच पाहिजे, नाही तर बिंदू पाहिजे. तर मला आजपर्यंत समजलंच नाही हे एवढं सगळं लागते घरामध्ये म्हणून. आता मला समजून राहिलं की घरामध्ये एक दोघाले बी किती पैसा लागते, किती काही लागते, किती संघर्ष करायला लागते जीवनामध्ये. तेच तर काऊन मी तुला ऐकत होतो बैलावानी. मी काय बैल नाही आहो. काऊन तू होले हो करत होतो. तुला समजलं पाहिजे. तुले बाहेरची जिंदगी समजली पाहिजे. तुले एकटं राहणं काय आहे तुले समजलं पाहिजे. तेव्हा तर मी तू ऐकून राहिलो. तू जसं करतो तसं मी सामील होऊन राहिलो तुझ्यामध्ये. आता करणं पाहिजे अजून समोर कसं तुला समजते. हो समजून तर राहिलं, समजलं तर समजलं म्हणूनच तर मी गेले होते ना तुमच्या आई बाबापाशी का माफ करा म्हणून. तर माफ बी तर करायला तयार नाही. मामाजी बी माफ करायला तयार नाही. 50,000 द्या म्हटलं तर ते बी नाही, पैसे बी देत नाही. एसी लावून द्या म्हटलं तर ते बी नाही, तुमचं तुम्हीच करा म्हणते. आता मग अजून जराशे टोले खाय, मग समजून तुले. टोले काय खाऊ? इथं अन्न नाही खावाले भेटून राहिलं, टोलेच खाऊ काय? जाना पटकन मग आणायला पाहा ना तो गॅस सिलेंडरचं कसं काय भेटते, कुठून भेटन? तर तिथं तो टाइम झाला. आता लाईन तर लागली. आता नाही भेटणार तिथं आज. आता आईच्याच पाशी पाहतो. 2 सिलेंडर असतील तर एक घेऊन येतो आणि नंबर लावून देतो. नाही हो तसं करा मग, जा घेऊन ये. मदत काय रे बाबा काऊन काय झालं? अजून काही कारनामा केला का तिनं भटक भवानीनं? आई तिनं काही नाही केलं. आता सिलेंडर संपला. तो आपल्या घरी आहे का 2?
एक शिल्लक आहे काय असून तर दे बरं. शिल्लक तर काय माहित, थांब विचारतो बा बिंदूले. बिंदू, हो मदन भाऊजी आले काय? हो, तो सिलेंडर म्हणते तो आहे का आपल्या घरी शिल्लकचा? आता बाई नाही आहे, एक खालीच आहे आपल्या घरी, एक लावला आहे. असं मग जो खाली आहे तो भरून नाही आणायला लावली मोहनले? कालच खाली झाला आता बाई, तर सोमवारी नेन म्हणे, सोमवारी भरून आणन म्हणे. असं असं मदन, कसं रे बा, आज तर रविवार आहे, आज भेटणार बी नाही. आणि कालच खाली झाला आपल्या घरचा बी, तर एक खालीच आहे. ठीक आहे आई, मी पाहतो करतो काहीतरी. पाहिजो भेटन तर, नाही तर इथंच जेवजा दोघे, सिलेंडर येत वरी. कायले काहून इथं जेवता कायच्यासाठी? सिलेंडर संपला म्हणते त्याचा, आणि आपल्या घरी एक खाली आहे, एक आताच लावला. तर आज तर रविवार आहे, आज तर भेटणार नाही, तर म्हणून राहिले त्याले, तर इथंच जेवून घेता दोघं आज उद्या. काही गरज नाही, त्याचं ते पाच बसतील, कुठं जेवायचं काय करायचं. जाऊ द्या ना व, किती झालं तरी आपलेच लेकर होय, लेकर ऐकूनच चुक्या होते, आपणही तसंच वागता का त्याच्यासारखंच? हो, चुका होते, त्याची चूक त्याला कळली पाहिजे, बाहेरचं जीवन कसं आहे समजलं पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी थोडंसं कठोर होणं गरजेचं आहे. मदन, पायरे बा तू येतो. हो ना बाबा, मी पाहतो ना, करतो मी काहीतरी. हो, सुनबाईले जराच्या गोष्टी सांगा, 2-3 चांगल्या ज्ञानाच्या, बैलावानी मान नको डुलवा. सांगतो ना बाबा, सांगतो ना. जा आता, करा काहीतरी जुगाड. हा बाबा, पाहतो करतो. काय होत होतं 2 दिवस जेवले असते तर, तुम्ही बी जास्तच कठोर बनून राहिले. बना लागते तुला नाही माहित. जर चहा सुनबाई, चहा देतो 1 कप. हो मामाजी, आणतो. अम्मा आले का तुम्ही? काय म्हणते, आहे का एक शिल्लकचा गॅस आणला नाही मग? संगत घेऊन येते ना? नाही आहे तिथं. खोटं बोलले मग तुमच्यासोबत. 2-2 आहे ना आता, 2-2 सिलेंडर आहे ना तिथं. एक तर खाला, एक तर राहते भरूनच. आतापर्यंत एक भरूनच राहील, आता नाही आहे म्हणते. खोटं बोलले तुमच्या संग, तुमचे घरवाले खोटं बोलले हो. खोटं कायले बोलन आई? खोटं नाही बोलत. बिंदू वहिनी बी म्हणे कालच संपला म्हणे, तो कालच लावला म्हणे. मग आणि एकरी काम आहे, तर आज रविवार आहे, तो मोहन दादा मग उद्या भरून आणन असं म्हणे, असं म्हणत होती बिंदू वहिनी. खोटं त्याच्यात काय आलं खोटं? नाही, भरूनच असन, पण खोटं बोलले तुमच्यासोबत. बिंदू ताईले बी सांगून ठेवलं असन, कसंच म्हणजो खोटंच बोलजो म्हणून. खोटं बोलले तुमच्या संग. असे आहे तुमचे घरचे लोक, त्याला एवढे नाही समजत. अलग वेगळं निघालो तर काय दुश्मनीच केली? तर गॅस सिलेंडर काम पडलं असं तसं, तर तेवढे नाही भागून देत काय? खोटं बोलाले तर खोटं बोलले. लहानचं लेकरू आहे, काही आहे, काहीच नाही समजत का त्याला, तुमच्या आईले? जास्त नको बोलू ललिता. एक दिन ना थोबाडी तर सोजूनच टाकून तो थोबाड बोलायच्या लायकीची नाही राहायची. अति करून राहिली तू. जेवढा मी ऐकून राहिलो, जेवढा सहन करून राहिलो, तेवढी जास्त तू बोलून राहिली. थोडंसं बोललं का बस, चांगलंही बोललं तर काय खोटं बोलून राहिली? मी खरंच म्हणून राहिली ना, खरं तर तुम्हाला झोमनच. खरं बोलून राहिली तर दिला नाही मग असंही नाही म्हणलं काय का इथं जेवून घे जा का काही म्हणून? असंही नाही म्हटलं काय? आपल्या हालवर सोडून दिलं का? आता मरा नाही वाचा. आई म्हणे इथं जेवजा मध्ये, बाबा आले तिकून. बाबानं नाही म्हटलं. तुमच्या बाबाला काय माहित काय एवढी टणी आहे तर? म्हातारपणी तर आपल्याच पाशी खाईन लागन, तर आपल्याच पाशी. काऊन आपल्याच पाशी काऊन? अजून 2-2 पोरं आहेत त्याच्या, चांगल्या तुझ्यापेक्षा चांगल्या सुना आहे. बिंदू वहिनी आहे, काजल आहे, चांगले आहे त्या तुझ्यापेक्षा. त्या देतील. तू देतो काय? तू देशील काय? टाईम आला का नाही? मीची चुरी आहे त्या दोघी, मीची चुरी. टाईम आल्यावर ना मीच देईन, हा नाही देतील. गोड लावून ना, गोड राहून ना बरोबर काम काढते ते. काम काढणं समजते त्याला. तेवढं मला समजत नाही. मला तर काय तडफड आहे माय मनात आलं ते मी करतो. असं नाही माय मध्ये मनात भरून ठेवतो सगळं किचड मनात भरून ठेवा. टाईम आल्यावर उगलावा, मग काही करावं नाही. जे करायचं आहे मनात भरून ठेवते, जे करायचं आहे ते करतेत. मग ते मी करत नाही, मी बोलून दाखवतो. तड बोलून दाखवतो. पण माय मन साफ आहे. जेवढं मी जास्त बोलतो ना तेवढं मन साफ आहे माय. त्या बोलत नाही ना, त्याच्या मनामध्ये कपट आहे म्हणून त्या बोलत नाही. राहते जसं आहे आपल्याला भेटून राहिला ना म्हणते मस्त. लय बोलतो ललिता, लय बोलतो तू. काऊन एवढं बोलतो ललिता? काऊन एवढं बोलतो? जरासा ताबा ठेवत जाय बोलणीवर. आता काय करू तेवढं सांग मला. आता गॅस भेटला नाही, सिलेंडर भेटला नाही, आता उपास राहू काय? उपाशी राहू काय? बोल. उपाशी राहायला लावता का मला आता? आता असं ना जरा रुपये असं ना तुमच्यापाशी पैसे, आता बाहेरून घेऊन या काही समोसे वडे गिडे. आता उद्यापर्यंत 2 टाइम आहे ना आपला. आज सकाळी 7 आणि रातच्यानं 2 टाइम भागवा लागते आपल्याला. उद्या सकाळी जाऊन सिलेंडर घेऊन यायचं. तेच राहिलं आता बाहेरचं खाणं, समोसे वडे. एवढ्या गर्मीमध्ये आता समोसे वडे खाय आणि त्याला खाली टाकणं. त्याला झोपलंय तरी त्याला मांडीवरच ठेवतो. जेव्हा तेव्हा पाहतो मांडीवरच राहते तो. राहतच नाही हो, बिलकुल राहतच नाही तो. खाली झोपते मांडीवर, झोपला खाली ठेवला, खाली टाकला कसं उठूनच जाते, लढायला लागते.
त्याला कोणी गरमीच सहन नाही होऊन राहिली, चट लागून राहिलं त्याला गरमीनं, राहूनच नाही राहिला तो. ते पोरगी येत होती तर कसा बसा तिले पाव खेले, तर माय काम होय तिले मी हे दाडून दिली. तू तशीच एकटी राहणार आहे ललिता, एकटीच पडशील तू. किंवा अशा स्वभावानं तू एकटीच पडशील कधी बी. हो, दुनियाचं मला काही नाही करायला लागत, फक्त तुम्ही माझ्या संग राहायचा बापा बस. ते गळ्यातली चैन गिन कुठे ठेवली तू ना? ते हाय ठेवली मी ना, गरमीची घालली नाही मी ना, गरमी होते म्हणून मग त्यांना फुरकुंडा येते, ठेवली मी ते त्याच्यावर मन नको घाला तुम्ही. ते काय मी करणार नाही, मी उपाशी राहील पण ते नाही देणार तुम्हाला इकाले, त्याच्यावर मन नको टाका तुम्ही. ते हाय ठेवली मी इकासाठी नाही म्हणून राहिलो, मी म्हटलं का तूनच इकली का? नाही मी काय नाही मी काय नाही कोण. बरं चल घेऊन येतो. काय वडे आणू का? वडे भजे हो घेऊन या थोडे थोडे, शटाक होऊन जाईल थोडंसं नाश्त्या सारखं. हो